अख्खा गोठा मी झाडून काढला हा आणि ही भवानी सटवी गेली कुठं मला समजत नाही हा काय बोलायचं काम हा घाई घाई मध्ये सासूबाई तर राहिले पा कचरा. आलीस का गाव कोळपूर आलीस का हिंडून हा तोंडाला लाली लिपस्टिक लावून तेच करत बस नव्या नव्या साड्या घालत बस हा आणि मी इथं मारते गोठ्यामध्ये झाडू तिथे मी गुरांना पाणी घातलं चारा घातला कुठे गेली होतीस का एवढा वेळ नक्की पटायला गेलं तर आवाज करू नका सासूबाई माझ्यावर. आवाज मला अजिबात पटणार नाही. मी काय तुमच्या खेळाची येडी नाही का तुमचं ऐकल. ए बाई आवाज कमी कर हे घर माझं आहे समजलं ना जेवढं तेवढं माझं पण आहे. तुमचा मुलगा माझा नवरा आहे. तू नंतर आलीस पहिले मी इथे तुम्ही आधी येऊन कोणता झेंडा काढलाय. बाप रे मला असं वाटलं आणि मला जास्त बोललेलं आवडत नाही. हे मी माझ्या नवऱ्याचे खपून घेत नाही. मी तुला काय बोलायचं मला काय बोला काय केलं मला कुठे गेली होती काय तो नखरा काय करायचं तुम्हाला. माझा नवरा मला साडी घेतो ना तुम्हाला साड्या नाहीये ना मग कशाला माझ्या साडीवर जळता. काय तोंड फुटलं या बाईला काय तोंड फुटले अगं जरा सासू आहे का तुझ्या आई बापाने असे संस्कार केले का तुझ्या आई बापाने चांगलेच केले. तुमच्या नादी लागत तुमच्या घरात राहून ना तुमचे गुण फुटले. अगं सटवे तुझ्या आई बापाने तुझ्या का हे संस्कार केले होते. माझ्या आई बापाने चांगलेच केले. तुमचं राहून तुमच्यामध्ये राहून खरंच मी एकदम बावळट झाले. तुमचे संस्कार माझ्यावर पडलेले. तरी मी सांगितलं होतं नवऱ्याला हे अशी करू नको. ही तुमच्या मुलाला कोणी भेटत होती का एक काळा डुक्कर. हा तेच तुला ढवळी केली ना म्हणून माझ्या मुलाला नावं ठेवतेस काय. तुमच्या नवऱ्याला मुलाला कोण भेटली कोण. हा तू भेटलीस ना अशी महामाया भेटलीस तू. मी तुम्हाला भेटले नाही तर तुम्हाला ना दुसरी सुनाचे कच्चा असं बिना तळतच खाल्लं. रोजचं झालंय का तुझं सीमा रोजचं. तुमच्या आईला सांगा रोज माझ्याशी डोकं लावते. ये बाळा तुझीच वाट बघत होते. साडी घेतली साडीवर मटकती तोंडावर तिचं यांचं तोंड बघायला पाहिजे. अरे तिला नको बोलू तिला बीपी लो होतोय. म्हणजे तुला तुझ्या बायकोचा पूड काय तुला आईशी काही घेणं देणं नाही वाटतं. तिला ना आजारी होती आज भांडलं का तिला सण नाही का होत. आणि मला बीपी आहे मला शुगर आहे त्याचं काय. एवढा आवाज वाढत बीपी नाही शुगर वाढत का नाही राहिलं तो सगळं मिटेल. म्हणजे तुझं म्हणणं काय तुझी बायको जसं म्हणेल तसं मी वागायचं. तुमचं आता कुठं बीपी लो झालंय कुठे झालंय. बीपी लो ना झाला एवढा मी सगळं झाडून बिडून आला उपकार केला. फुकटची तब्येत वाढते खाऊन खाऊन. बरं ते किती सेल्फी काढले आज पाहून मला कोणती सेल्फी सेल्फी काढा गेलती ना वावरामध्ये नाही काढले सेल्फी वापरत झाले नाही. वा रे पोरा वा काय हे संस्कार केले होते मी तुला असं शिकवलं होतं म्हणजे बायकोच्या मागे मागे फिरायला नाही का. म्हणजे तुला काय अरे काय बघतो 17 बारे सांगितलं ते मका उपटू नको पाय बरं हात किती लागला. काय मका उपटू नको. अरे मी एवढं हे सगळं झाडून काढला गोटा ही गेलेली कुठं पार्लर मध्ये छान चौकी पण आता काय झालं पार्लर मध्ये तुम्हाला जास्त गरज आहे मला नाही गरज पार्लरची. लोक बाबा माझ्या बघू दे त्यांना होऊ दे त्यांना तमाशा त्यांचं तोंड तिकडे जळू दे मळू दे. अगं जरा आवर तोंड अख्खी दुनिया तुझी बोलायला लागली की सासू काम. तुम्ही सांगून जाणार तर मी तुम्हाला सोडून माहेरी निघून जाणार म्हणजे तुला आईची गरज नाही काय. जन्म मी दिलाय ना त्या बायको बशी जन्म लावला ना गुण कशी लावायचे ते तसं हे द्यायचं कामाची सवय नाही. हा प्रेम द्यायचं तसं मुलाला. कामाची सवय नाही तुझं म्हणणं काय. मी काळा टेकून तिला पत्करला नाही याचा आभार आहे. तेच ना म्हणून तर तिला घेऊन बस तिला तिथे. सासूबाई लोटा लावू नका नाही तर मला ना इतकं वाईट होईल तुमच्या बरोबर की समजा काय करशील काय करायला खूप काय झटू नको तोंडा चिकट पट्टी नव्हतं तोंड शिव तिचं. माझ्या तुमचं असं बोलायला पोपट आणि पटपट मला माहिती असं नाही मुंबईची अशी निघणार ती गावाची खेळाची हेडी कशी निघाली तोंड तर किती फुटलं पाहिजे मातीला फुटलं असतं. नरकात जाऊ दे ही बाई जाऊ दे खरंच मातीत असं फुटलं असतं. गुलाबजाम कशाला आम्ही नरकात जातो तुम्ही राहा इथे. सोडून काय गुडघ्यानं बांधतेस की काय तुझी अक्कल. आईची बाजू घ्यायची किती हलकरती तुमची मी म्हणून सुखाचं खाते. बरोबर बरं झालं स्वयंपाक झालं. ते काम कर मी तुझं दुसरं लग्न करून दे तिला सोडून दे. बघितलं का मी कसं करून देईल माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न. तू काय करून देणार आहे. जन्म तू दिलास का. माझा आहे नवरा माझा आहे. ए बाई नवरा तुझा नंतर पहिले मी जन्म दिलाय. जन्म दिला का तुमचं ऐकलं नाही का नाही ऐकलं तुमचं. अगं तू भडकावतोस ना त्यांना रोज नवरा माझा आहे माझा ऐकतोय. माझा परत इकडे इकडे कसा जाईल तो इकडे नवरा माझा इकडे तू माझ्याकडे ये तू माझ्याकडे ये तू माझ्याकडे जाऊ नको. घ्या मी आई आहे तुझी मी आई आहे तुझी.
या सासूबाईला सांगा ना. अरे बाई ऐकूनच घेते. माझा मुलगा माझ्या मुलाला दुसरी बायको करायची, माझ्या मुलाला ही बायको नको. अहो दादा काय होतं माहितीये का, कशाची दिवसभर घरातली कामं मी कशाचीच करते. होती. ही काही कामं करायलाच मागत नाही, नुसती पार्लर मध्ये जा, महिला मंडळ मध्ये जा. पार्लर मध्ये मला गरज आहे का? मी बघितलं का कधी मला पार्लर? तुम्हाला कसं गरज आहे हा, पार्लरची? आणि बायका म्हणतात ही पत्ते खेळते, पत्ते महिला मंडळ मध्ये जाऊ हा, दे. दारू पण पिते ना मी, पत्ते खेळते, दारू पिते. बघा, कसं तुम्ही तोंड. असंच राहता फक्त. बघा तिचं तोंड. हा, तुमचं बघा. तात्या पत्ता कमी ती पण तिने 1100 कमावलं काल. यांनी काय कमवलं? यांनी काय कमवले? काय कमवलं म्हणजे? काय कमवलं तुम्ही? शिकवलं तिला. म्हणजे मी तू होती एवढा पैसा घातला तुझ्या शिक्षणाला, हे सगळं घर काय बांधलं, उपयोग सगळं नाही, काहीच नाही तेल का? लावत गेलं ते तेल लावत. बाई बघा तुम्ही सिनियर हा, बघा तुम्ही बघा, ज्येष्ठ आहात ना? त्यांचं तोंड बघा ना, दात काय? नाही का? काल आलेली बाई माहिती भांडते. एक तर आम्हाला तुम्ही शेजारी झोपा येऊन जाईना लय गागाटलंय. यायला इतका गागाट. यायला असं इतका कुठं- चालू असं भांडण कुठं चालू करायला? आहे. असं कुठं हा. दार? हे? अरे प्रत्येकाच्या घरात अहो, सासू एक सुना आहे. मिनिट. आम्हाला काय काय? हा. अहो, ते बसा, बायका बसा. नवरी. एकीला बोलून उपयोग नाही, दोघींना बोललं पाहिजे. हे? तात्या हा. आमचं दार आहे मोठं भांडण नाही मोठे. हा ना? हा. तुम्ही असंच मोठं बांधून घ्या बांधायला. काय हे? अवघड आहे भाऊ, अवघड तेव्हा आहे. हे बघ ये ना. मला एकच म्हणायचंय, तुला पोरस्वर आहे का रे? हा? पोरस्वर झाला का? 8 दिवस गेली. गेले का? हा 7 बरं 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 जाऊ. तिला 7 महिने ना हिनी होती अंगाला जट होती. कधी ती अरे, मारती, उद्या ओढती, काय बायको तुला लाज वाट- तुला लाज वाटली पाहिजे बायकोची ना? बाजू घेऊन कशी हा? बोलू शकतो? आपल्या हा? एका पोराचा- कधी झटली का मी, कधी झटली मला आता सांग. त्यांच्या देखतच झटल्या ना. एखादं माता सोन्या दिवस उगून हा. आला. सुनबाई काम नको लाज करू. वाटली पाहिजे तिला. सुनबाई काम हा? नको करू. सासूबाई म्हणती शेण आणि झाड, शेण अरे. मार. ये लागला मिटून घ्या. धक्का बुक्का. ए, काय झालं मग काय ए, करायचं? थांब. हा माझी ए, चुकी थांब. आहे ना, माझी ए, चुकी आहे. आपण मिटवायला आलो का वाढवायला आलो? आपण भेटायला चाललोय. मिटवून टाक. परत त्या बाईला दिवस जाईल एक काम करा, तिथंच दावलं तुम्ही आहे ना सांगतोय. वेगळं राहा, मी वेगळं राहीन. तुमचं तुम्ही बघा, माझं मी बघेन. बस ए, या म्हातारीला काय घालणार आहे आम्ही हा. नंतर. बस नाही, वेगळे राहून दे आपण स्वयंपाक तीच करी जाईल. काय मी आता स्वयंपाक ऐका. करू, काय मी स्वयंपाक करू? माझ्याकडून नाही येते, होत येते. नाही माझ्याकडनं स्वयंपाक. बाई 7 महिने लागले तुझ्या, तू आता माहेरी जा. नाही, माझ्या नवऱ्याला घेऊन जाईल, नवऱ्याला घेऊन जाईल, पहिलं बाळ तू नवऱ्याला माहेरी घेऊन होतं. जाईल, म्हणजे मी नवऱ्याला जातो. घेऊन जाईल. तुला काय हा. करायचं? पहिलं बाळ पण माहेरी होतं, तू हो, माहेरी माहेरीच निघून जा. होणार आहे. हा, जा. फक्त आंघोळ घालायला तुमच्याकडे आणते. कशाला? मग कशाला? सासूबाई काय गरज नाही. म्हणायला गरज सासूबाई नाही. आहे ना तुम्ही. तिला पैसे देऊन टाक. कसले पैसे? नेऊ का समोर? कसले दवाखाना. पैसे? हो, हा, तुम्ही माझ्याकडे माझ्या पैसे. सोबत चला. अजून 2 महिने बाकी तिला दवाखाना उद्या लागला. सिजर बिजर झालं तर. सीजर, सोनोग्राफी करायची. अगं करा तिची आवडी, नाही काय करा, खर्च? नवरा करा, हा. कामं नाही करायला हा. इथं पैसे. तिचं माहेरचं लय सांगत असते ना. हा. सांग तुझ्या आईला ए. मला माझ्या आईने सांगायला. वाटायलाच ए. ठेवले. तू आहे ना तू ए बाई, ए, तू डोंगरावर बोलची. चढेल, ए. हा. थोडीशी दमदार. हे काय? त्या सासूबाईचं तोंड दाबा. जा दे बरं ते. वाहिली बाई, ए. तुझी वाहिली. जाऊ दे म्हातारा माणूस लय आहे. तुझ्याकडे पैसे नाही त्याचं का? बडबड मी देतो करता. पैसे चल. हा. नाही माझा नवरा आहे ना, माझा नवरा इकडे गेले ए पैसे. बरं, ए, काय करतोय? हा. हा? पाहतो नाही तर ना एखादं वावर गांठ होतो. ए, ठाक नाही हा, जावाल्या. दे ठेवून. तू काय कसा घाण ठेवतोस ना आबा. ते बघ. त्याच्या पुढे ना तुम्ही वेगळं राहा, माझं हे बघ, हा. माझं मी करेन, तुमचं तुम्ही करा. आणि बाई तुझी तू निघून जा, मला काय घेणं तुझ्या तात्या, म्हणजे म्हातारे गेले- सासूबाईला वाटतं मी घरात राहू. का बाई? म्हातारे गेल्यापासून आहे ना सगळं क्षेत्र मानावर आले. आता बरोबर आहे. आता मी वपीन हा. नाही तर ठुईन. बायको करता अक्कल गेलं तरी चालेल. हा. बायकोला दुःख देणार नाही. बरोबर आहे. आता पट आहे मी. नाही, बरोबर आहे. हा? ए. आता आपण काय करू इथं बापाचं वळण आहे पोराला. हा. आपण दुसरीकडे राहू आता. जाऊ द्या सासूबाईला. हा. सासूबाईला इथंच राहू द्या. ए, बाहेर रूम मोकळा वाटलं तर जा तिकडे मळ्यामध्ये राहा. देखणी बिकणं. मळ्यात मळ्यात मला देत आता. हे ए, स्वच्छ ए, आहे, पण हा. तिकडे गुच्ची लई. हा? गुच्ची तू लई. का वाचतो झोपायला? मग मी पाहतो ना याचा जाता वट्टेवर बरं एखादा फवारा मारू घे. एक दिवस पाहिजे त्यांना. हा का? रात्रीचे ठेके आपली ती बकरून ते चालले होते. तिथं काय नका मग, तिथं नका आम्हाला गेलो होतो चक्राला. आम्ही तिला नाही घेऊन? जात तिथं मग. मा घरी मग आता उघडे तिथलं कुलूप नव्हती त्याला. पहा यांच्या घरी असे कोणी जात ना आपण जायचं बरं का आता तिथं? तू काय कर मी तुला कुलूप देतो मळ्यात राह. बरे काम करते का हा. आपलं एक वावर तुझं का 2 बिघा गाव कोणाकडे आला का तुला पैसे घ्यायचे रे तुला पैसे घेऊन किती जा. लागले पैसे मला जा. बाजीला 5 पर्यंत झालं जरा की सांगा माग घेऊन जा. चालेल. हम्म. पण आता सध्या तिला नको जाऊ देऊ एवढं लोक. अरे एवढं काय आता तिला 2 महिने अजून आहे बाकी ना. 2 महिने बाकी आहेत तिला. हा 2 महिने मग तोवर 2 महिने राहू दे इकडेच. चालेल. हा. चला. हा? तिला आहे ना पार्सल आणतो. हा आण पार्सल आणि मळ्यात राह मावाल्या. हा चल. हा चला काय जे काय भांडण आहे, सांगा ते. काय बसले गोन घालून हा? हा ना. करीत बसली. हे बा एकुलते एक पोरगा आहे एक सून हं. मग तुम्ही एवढे भांडा ते आम्हाला अहो 4 तासापासून आम्हाला शेजारी ते काय जाम अरे मी केलं. झोपेल होतो जायला म्हणलं कुठं भांडणं चालू झाली मग बाथरूमला गेलो मग वाऱ्या सोय पाहिलं तू आली म्हणलं वरतीला घरी आवाज चालू आहे म्हणलं भाऊ मी जेवत होतो हो, मला अर्ध सांगा, जेवण टाकून आलो. माझं काय चुकतं मला सांगा.
ती तोंडाला तोंड देते सारं म्हणजे मी चुकत आहे. ऐकतच बसायचं हे काय? रोज ऐकतोय सारं इथं चुकत आहे. काय माझं हा? चुकतंय काय बाबा. माझं चुकतंय सून सासू झाली म्हणजे काय पावर दाखवायचा का? नाही 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 नाही. एक सून बाई आहे. सारखा हा. चालायचं बरोबर बरोबर वाटत मी का? तेच म्हणलं या बा हा? एकच सूनबाई आहे. तिला दिवस जाईल त्या पुरीला झालं कमी जास्त बघ तेवढं या बा लोकांना नवस अहो. करून पोरं मुली होती. सारखी सांभाळायची सून आपली. अहो मी तिला मुलीसारखीच सांभाळते पण कधी कधी तिला जरा काय बोललं ना की लगेच खेकसून माझ्या अंगावर येते ती नाही, तिला- ते पोरी आहे ना ते पोरी माझ्या शब्दाचे पुढे नाही सारखं तात्या तात्या करीत राहते. नाही नाही या तुमच्या हा, दोघीच्या भांडणात आहे ना म्हणून बरं का तुम्ही तिची बाजू घेता काय? बरं का दोघीच्या भांडणात एका टायमाला दिवस दिवस काय काय करीत ते पोरी बरं वाईट करील हा? ते. म्हणजे कोणाला बरं पोऱ्या मावाला कुठे मग गेल्यावर अरे थोडस आईनाच सांभाळून घ्यायला पाहिजे हा, पोरगा आहे बुवा, पदरात घ्यायला तुम्ही. लागत पोराचीच बाईक आम्ही तिला दापितो पण तुम्ही थोडस समजदार आहे नाही, तुम्ही आता दाखली. आता तुम्ही तिथे आला तिथे समजावायला तुम्ही काय बोलला तिला की सासू मोठी याच्याशी व्यवस्थित राहा तुम्ही प्रत्येक वेळेला मलाच हा बोलता. तुला तोडलं अरे यावं. पण आहे ना हे बा तुझे वाचा 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 ते कसं होतं आहे एक काम धंदा कमी होईल एक हा? काम कमी होईल समजून घ्यायचं राहते मी आलो ते ही बाई तर लगेच मारायला कुठली त्या पोराला पाहिजे तो एक तर मग सांगा काय सांग लय अवघड काम आहे पोराला पण कळत नाही तो पण बायकोचीच बाजू घेतो अरे म्हणजे मग त्याला बायको मग- तेरी असं कसं हो, म्हणजे बरोबर हे बा, मी जन्म दिला माझी बा. त्याला किंमत नाही. तुझ्या पोराला कोणी बायको देणार होतं का ते बरोबर आहे अरे एवढी सोन्यासारखी पोर आहे ती मग हं? माझ्या- एवढं काळ जर कोणी चावलं यायला त्याला कुत्र रे उभं राहिला कुत्र तो पोराजवळ माहिती का तू आज एवढी पोर बाहेर गेली एवढं पण मग. माझं पोर काही काळ नाही जसं म्हणताय अहो, तुम्ही कोण कुत्रा खात बघा. आज एखादा बाया तो वाच येतोय कपडे पास मग तुम्ही जवळपास वाटत तुम्ही कशाला वास घ्यायला गेला हा. काय आहे बर का तुम्ही समज उमत करून राहा जरा दोघी बी तिला जाऊ दे, सांगतो त्याच्या दिवस आंघोळ करीत नाही नाही, काय बाबा आणते ती पोराची व्यवस्थित सांभाळावं मस्त पैकी. बर का व्यवस्थित लक्ष द्या आता जर पोराचा हा. बाप पुत्याचं जर कमी झालं ना हा, मग समजेल तुला येऊ का आता आम्ही घ्या आता सांभाळून बर का याच्यापुढे तिला भांडण दिवस करू जायले नका. बर का तिला दिवस जायले 7वा महिना आहे तिला अहो मला नाही वाटत का माझ्या घरचा वारीस आहे आता मला पण आनंद झाला ना तिला दिवस गेले 7 महिने चालू आहे अहो पण ती तोंडालाच लय लागते माझ्या ऐकतच नाही काही माझं हा? आणि गोड बोललं पण का ती आता- गोड बोलल तुम्ही मला समजवलं मी ह्याच्या पुढे माझं तोंड गप्पत ठेवत हा ठीक आहे हा तेव्हा आता ते पोरे कुठे आता गावात गेले वाटतं बरं त्याला कसं आहे आम्हाला बी शेजारी पाजारी लय त्रास होतो लय त्रास माझं अर्धच जेवण झालं पहा बरं, मी काय बोलते लोक नाव ठेवत्या मग मी काय बोलते पोरगा जर मध्ये भेटला तर त्याला पण समजावून सांगा की तू जरा दोघींची बाजू ऐकूनच जरा बोलत जा म्हणून पाहतो त्याच्याकडे त्यांनी पण हा. त्या बायकोला चढून ठेवलंय नाही नाही त्याला चांगलं सत्कार येतो धरून चला ठीक आहे या बाबूराव हा, चल. चला आता